तर एक कविता तुमच्यासमोर ठेवतो. माझ्या खूप लाडाची कविता आहे आणि प्लीज सगळ्यांनी मन लावून ऐका. मराठवाडी भाषेत आहे आमच्या. तयार आहे सगळे? एक कविता आहे. आपलं गाव आठवते सगळ्यांना? ग्रामपंचायत जिथं माणसं असतात आणि जिवंत माणसं असतात. तर ते गाव आठवते सगळ्यांना? गावातला वड आठवते, पार आठवते, खंडोबा आठवते, महादेव आठवते, आड विहीर आठवते, शेत आठवते, मसनवट आठवते, सगळं आठवते. ठीक आहे. आता विचार करा की त्या गावातल्या सगळ्या गोष्टी अशा उलट्या झाल्या तर ते गाव कसं दिसेल. हे एक आजोबा आपल्या नातवाला सांगत होता, कारण तिने ते गाव पाहिलं होतं. ठीक आहे. तर मी आजोबा, तुम्ही नातू. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. त्या गावाला महाज गावाचं नाव होतं. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. त्या गावाला महाज गावाचं नाव होतं. एक महादेवाचं मंदिर होतं त्या बी गावात. पर पिंड दारात नंदी गाभारत. अर म्हणलं हे काय, खाली डोकं वर पाय, हळद कुंकू लिंगावर आणि पंचामृत शिंगावर. गावकऱ्याचं वागणं मला काय पटलं नाही. साला एवढा अपमान देवाचा आणि एक भिगर पेटलं नाही. घेतलं बाहेरून दर्शन, मग केली पाठ देवाला आणि महादेवानं मग म्हणत म्हणत शिव्या घातल्या गावाला. मंदिराच्या दारातून एक पायवाटीचं वळण दिसलं. बघू म्हणलं आज जाऊन गाव नेमकं हाय तरी कसलं. वाटत चालत चालत तेच वडाचं झाड होतं, परी ते इथं उजव्या नाही डाव्या हाताकडं होतं. झाडा खाल्ल्या देवळात तेव्हाच मल्हारी मारदंड होता, पण दानपेटीत पैक टाकल्या 100 रुपये दंड होता. म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय है ना. म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय. तेव्हा समजलं आपण फक्त चिठ्ठी लिवायची, दान द्यायचं काम देवाचं आहे.